हॅलो. हाय एव्हरीवन, गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग. आवाज येतो सर्वांना? हो मॅम. ओके, स्क्रीन दिसतंय? गुड इव्हनिंग मॅम. ओके, काही जणांना लिंक जॉईन होत नाही, आपण त्यांच्यासाठी पुन्हा एकदा लिंक देऊयात. गुड इव्हनिंग मॅम. एकच मिनिट. अरे, रेषा का मारायच्या? अशा रेषा नाही मारायच्या. लहान मुलं आहेत का तुम्ही? सांगा बरं. आपण आपली स्वतःची नोटबुक अशी खराब करतो का? पहिलीची मुलं करतात पहा. पहिलीची मुलं आहेत का तुम्ही? जे नर्सरी, सिनियर असे जे असतात की नाही, फर्स्ट स्टँडर्ड मध्ये गेलेले, मग अशी मुलं जी आहेत त्यांना माहित नाही म्हणून ते नोटबुक खराब करतात. तुम्ही तेवढी छोटी आहेत का? स्क्रीन दिसतंय? पेन गेला का चेक करा. हो मॅम. पेन नाही दिसत आहे का? बरं. ओके, ज्यांना नाही दिसत आहे ना त्यांच्यासाठी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग मॅम. गुड गुड इव्हनिंग. इव्हनिंग. बरं, ऐका, मला काल सर्वांचा होमवर्क मिळाला नाही आणि सर्वांच्या रेकॉर्डिंग पण नव्हत्या. काय अडचण होती तुम्हाला? व्हिडिओ ऑन ठेवा सर्वांनी. प्रत्येकाचा व्हिडिओ ऑन हवाय. व्हिडिओ ऑन ठेवा. मी काय सांगितलं तुम्हाला? व्हिडिओ ऑन ठेवायचा सर्वांनी. गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग. सर्वांना गुड इव्हनिंग. गुड इव्हनिंग सर्वांना. हो. व्हिडिओ ऑन ठेवायचा सर्वांनी आणि सर्वांनी रोजच्या रोज होमवर्क पाठवायचा आहे. मी होमवर्क खूप जास्त येते का तुम्हाला? माझा होमवर्क एकदम कमी असतो, माहिती आहे ना तुम्हाला? खूप कमी असतो. कधीतरी खूप ओव्हर होईल असा होमवर्क असतो का आपला कधी? तुम्हीच सांगा मला. खूप जास्त व्हिडिओ ऑन होत नाही. ओके, राहू द्या. ज्यांचा होत नाही त्यांनी राहू द्या, पण बाकीच्यांनी व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे. ओके, बरं, आपण जो काल टॉपिक पाहत होतो तोच आपण कंटिन्यू करणार आहे. उद्या मी तुम्हाला 2 प्रश्नपत्रिका देणार आहे. एक मराठीची असेल आणि एक गणिताची असेल. भाग 1 मधले राहिले होते आपली टेस्ट. ऑनलाईन टेस्ट कधी होणार आहे? ऑनलाईन टेस्ट आता मध्येच होईल. रविवारच्या दिवशी या अशा टेस्ट पाठवते मी, आणि ऑनलाईन टेस्ट आणखी 2-3 दिवसांनी. ऑनलाईन टेस्ट मला तयार करावी लागते. ऑनलाईन टेस्ट मी आता तयार करते. जेवढं शिकवून झाले ना त्यावरती तयार करते. एक थोडी मोठी घेऊया त्यावेळेस ऑनलाईन टेस्ट, जेणेकरून तुम्हाला लगेच स्कोअर तुमचा पाहता येतो. ऑनलाईन टेस्ट पण होईल 1-2 दिवसांमध्ये. आणि उद्या ज्या टेस्ट होतील तर त्या टेस्टचं स्पष्टीकरण मात्र हे प्रकरण झाल्यानंतर होईल. ओके, बरं, चला आता आपण कुठपर्यंत आलो होतो? आपण स्थानिक किंमत पाहिली, त्याबरोबर मूळ संख्या, सम, विषम, सहमूळ या सर्व संख्या प्रकारांमधल्या सर्व संख्या आपण पाहिल्या होत्या. त्याबरोबर लगतची म्हणजे काय, लगतची मागची आणि लगतची पुढची या संख्या पाहिल्या. त्याबरोबर लहान संख्या आणि मोठ्या संख्या कशा तयार करायच्या, संख्यांचा चढता आणि उतरता क्रम कसा लावायचा, काल आपण हे पाहिलं होतं. यावरती आता प्रश्न असणार आहेत. आपण जाऊयात. आज आपण डायरेक्ट प्रश्नांकडे जात आणि 1 ते 100 मध्ये. मॅडम, हा, बोला. एक मिनिट. हा, बोला ना. मॅडम, हा, बोला ना. स्वरांजलीला समूळ संख्या समजल्या नाही तो, तिला एकदा रिपीट करा. चालेल, घेणार आहे मी सर्वांना मूळ. आणि तुम्ही रेकॉर्डिंग नाहीत का पाहत मुलांनी? व्हॉइस ब्रेक. ओके, आवाज ब्रेक होतोय. बरं, मी मुलांना विचारलं, तुम्ही रेकॉर्डिंग नाही पाहत का? एखाद दिवशी जर एखादा घटक जर समजला नाही
तर आपण ते रेकॉर्डिंग पाहू शकतो की नाही? मॅडम सहमूळ संख्या होणार आहेत. आता त्यामध्ये प्रश्न असणार आहेत, त्यामध्ये सहमूळ संख्या होतील. बरं, आता इथे पहा, हे जे प्रश्न आहे ते प्रश्न तुमच्याच पुस्तकातले आहेत, नमुना प्रश्न आहेत. नमुना प्रश्नांकडे दुर्लक्ष होतं, म्हणून ते नमुना प्रश्नांमधले मी हे जे काही सोडवलेले आहेत प्रश्न तर ते कट केलेले आहेत. नमुना प्रश्न घ्यायचेत का डायरेक्ट सराव प्रश्नांकडे जायचं? सराव प्रश्न. बरं, मला सांगा, आता नमुना प्रश्नांमध्ये तुम्हाला उत्तरं दिलेली असतात. तुम्ही नक्की याचा अभ्यास करणार का? नमुना प्रश्नांचा अभ्यास करायचा आहे. नमुना प्रश्न अभ्यास करून सुद्धा जर समजत नाही, तेव्हा मात्र तुम्ही 100% मला डाऊट विचारा. आलं लक्षात तुम्हाला? तुम्हाला जेव्हा नमुना प्रश्न समजत नाही, ते नमुना प्रश्न मला विचारायचे की मॅडम हा प्रश्न मला समजला नाही. बरं, आपण जाऊयात आज डायरेक्ट या स्वाध्यायाकडे. आणि सहमूळ संख्या आता पुन्हा पुन्हा सांगाव्या लागतात, तरी सुद्धा आपण घेऊयात. आणि यानंतर जे काही डाऊट्स असतील तर तुमचे आपण थोडं शेवटचे 10 मिनिट मी फक्त तुमचे डाऊट्स घेते. आणि त्या डाऊटमध्ये जर त्या शेवटच्या 10 मिनिटांमध्ये जर नाहीच क्लिअर झाले तर आपण दर आठवड्याला एक डाऊट सेशन ठेवत जाऊयात. तुमचे आठवडाभरामध्ये जे जे डाऊट असतील तर ते डाऊट तुम्ही लिहून ठेवा. एका वहीच्या पानावरती लिहून ठेवा आणि त्या वहीच्या पानाचा फोटो मला पाठवा. त्या दिवशी मी तुमचे सर्व डाऊट्स घेत जाईल. चालेल ना सर्वांना? म्हणजे क्लास पण आपला डिस्टर्ब नाही होणार. चालेल. फक्त डाऊट्स लिहिताना काय करणार तुम्ही, गणिताच्या पानावरती म्हणजे सर्व गणिताचेच प्रश्न असावेत. एक इंग्लिशचा झाला की एक लगेच मराठीचा नको, लगेच एक गणिताचा. जेव्हा गणिताचा डाऊट सेशन असेल तेव्हा सर्व गणिताचे मला प्रश्न विचारा. आतापर्यंत झालेत पण समजलेच नव्हते. जरी एखादा आपलं 10वं प्रकरण चाललंय पण पहिल्याच प्रकरणातला तुम्हाला प्रश्न येतच नाही, तो तुम्ही लिहून ठेवा. आणि खूपच अर्जंट असेल तेव्हा तुम्ही व्हॉट्सअपला पाठवा. मी व्हॉट्सअपला तुम्हाला स्पष्टीकरणासह लिहून पण पाठवत जाईल. तुम्हाला जसं शक्य होईल तसं आपण डाऊट सेशन घेत जाऊयात, जेणेकरून तुमचाही कुठलाही डाऊट राहणार नाही आणि तुमचाही त्या संबंधी त्या विषयासंबंधी घटकासंबंधीचा कुठलाही डाऊट नसेल. कसाही प्रश्न आला तरी तो तुम्हाला समजेल. सहमूळ पुन्हा एकदा पहा, कारण सहमूळ वरती प्रश्न असणार आहेत. सहमूळ म्हणजे त्याला मूळ. बरं, मी पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करते आणि जर पुन्हा दिसत नसेल तर त्यांनी रिटर्न करायचं. हा, मॅम काय अभ्यास आज केला तर चालेल का? चालेल. अभ्यास पूर्ण करायचाच. कालचा आज राहिला होता, आज काही खूप काम आहे, आज नाही शक्य झालं, उद्या केला तरी चालेल, पण कोणताच अभ्यास शिल्लक ठेवायचा नाही. अभ्यास रोजच्या रोज करायचा आहे. आता शेवट एकदा सांगणार तुम्हाला सहमूळ संख्या, त्यानंतर सहमूळ संख्या जर पुन्हा कोणाला समजल्या नाही तर त्या मात्र आपल्या डाऊट सेशन मध्ये होतील किंवा शेवटच्या आपण 5-10 मिनिटांमध्ये पुन्हा एकदा घेऊयात. आता प्रश्न येतो की 17, एक मिनिट, पेनला काय अडचण आली, पेन नाही चाललं. 17 व 19 या संख्या सहमूळ आहेत का? हा झाला आपला प्रश्न. आता फक्त यामध्ये एवढंच करायचं होतं. 17 जो आहे कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो ते लिहायचंय आणि 19च्या समोर 19 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतोय तेच लिहायचं होतं. 17 येतो 1च्या पाड्यामध्ये. ज्या मूळ संख्या असतात त्या स्वतःचा पाडा आणि 1च्या पाड्या व्यतिरिक्त कधीच कोणत्याच पाड्यामध्ये येत नाही. 17 ही मूळ संख्या आहे, म्हणजे 17 कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहे? 1च्या पाड्यामध्ये आणि 17च्या पाड्यामध्ये. 17 तुम्ही कधी पाहिली आहे का मध्ये आधी कोणाच्या पाड्यामध्ये आली, की जसं की 4च्या आली, 5च्या आली, 6च्या आली. मध्ये आधी तुम्हाला असं कधीच हे जे मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर्स जे आहेत ते तुम्हाला मध्ये आधी कधीच दिसणार नाहीत. मूळ संख्या या आहेत त्या संख्येच्या पाड्यामध्येच येतात आणि 1च्या पाड्यामध्ये येतात. आता 19 कोणाच्या पाड्यामध्ये येणार आहे? 1च्या आणि 19च्या. म्हणजे यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा फक्त 1. ही एकमेव एक अंकी संख्याच असू शकते. यांच्यामध्ये कधीच कोणी कॉमन येऊ शकत नाही. आणि असं जर कॉमन कोणी येतच नाही, 1च्या व्यतिरिक्त कधी कोणी कॉमनच येत नाही, तर अशा वेळी याला म्हणायचं सहमूळ आहे. ही संख्यांची जोडी सहमूळ आहे.
मग लक्षात ठेवायचं सहमूळ, तर सहमूळसाठी प्रत्येक वेळी सोडवण्याची गरज नसते. कोणत्याही दोन मूळ संख्या या सहमूळ असतातच. त्याबरोबर कोणत्याही दोन लगतच्या संख्या या सहमूळ असतातच. समजा तुम्हाला म्हटलं की 206 आणि 207 या सहमूळ आहेत का, तर त्या डेफिनेटली आहेत. पहा 206 आणि 207. आता या दोघांमध्ये पाहूयात. 206 आणि 207 एकमेकांच्या पाड्यामध्ये कधीच मिळणार नाहीत. आता 206 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये मिळतो. आता याच्या आपल्याला पाहण्याची पण गरज नाही. एवढंच करायचंय की 206 आणि 7 या लगतच्या संख्या आहेत. ती मागची असेल किंवा पुढची असेल, पण लगतची आहे, लागून येणारी आहे. मग अशा वेळी यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर हा फक्त 1 येतो. जेव्हा कॉमन फॅक्टर 1 असतो, तेव्हा ती सहमूळ आहे. ती सहमूळ आहे. आणि सहमूळ नाही कशाला म्हणणार पहा. आता सहमूळ नसणारी घेऊयात. 50 व 60. आता 50 कोणाकोणाच्या पाड्यामध्ये येतो ते लिहायचे. 1च्या पाड्यात येतो, 2च्या येतो, 5च्या येतो, 10च्या येतो. त्यानंतर 25च्या पाड्यामध्ये आणि 50च्या पाड्यामध्ये. त्यानंतर 60 कोणाच्या पाड्यामध्ये मिळणार आहे? 1च्या पाड्यात, 2च्या पाड्यात, 3च्या, त्यानंतर 4च्या पण मिळणार आहे. 4च्या पाड्यात, 5च्या पाड्यात, 6च्या पण मिळेल. त्यानंतर 10च्या मिळेल, 15च्या मिळेल, 30च्या मिळेल आणि 60च्या पण मिळेल. म्हणजे यांच्यामध्ये कॉमन फॅक्टर 1 होता, 2ही होता, 5ही होता, 10ही पण होता, 25 नव्हता. बरं, इथपर्यंत एवढे सर्व जर कॉमन फॅक्टर असतील तर याला सहमूळ नाही असं म्हणायचं. जास्त दिसले कॉमन की सहमूळ नाही. बरं, स्वराली, स्वरांजली, स्वरांजलीच ना? बरं, मला हो. सांगा कसं समजलं? समजलं ना? हो बोल. आता काय डाऊट यामध्ये? मॅम जमेल ना पुढच्या वेळेस? समजलं मॅडम. ओके. मॅम हा बोला. सहमूळला को प्राईम नंबर म्हणतात ना? हो, को प्राईम नंबर म्हटलं जातं. ओके, आता माईक सर्वांचे म्यूट आहेत. आता मी सर्व प्रश्न घेणार आहे तुमचे. एवढा व्यवसाय झाल्यानंतर शेवटचे तुम्हाला 10 मिनिट देते मी. त्या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला कोणत्या क्रमांकाचा प्रश्न नाही समजला ते सांगा. तोपर्यंत मात्र सर्व सलग प्रश्न होतील. तुमचा कुठल्याही प्रकारचा डाऊट राहणार नाही. तुमचं ऑफलाईन मध्ये तरी एवढं शक्य होणार नाही, एवढं आपण पूर्ण ऑनलाईन मध्ये घेतोय. ऑनलाईन मध्ये तरी ऑफलाईन मध्ये तरी एखाद वेळेस घाई सर म्हणतील एवढ्या जणांना सांगितलं तुला समजतच कसं नाही. पण तसं नाही होणार आहे आपल्याकडे. आपण पुन्हा एकदा तुम्हाला रेकॉर्डिंग पाहायला उपलब्ध आहे आणि डाऊट सेशन मध्ये तुम्ही तो पुन्हा तुमचा डाऊट घेऊ शकता. बरं, पहा आता पहिला प्रश्न आहे आपला. या संख्येला काय म्हणायचं पहा, कसं वाचन करणार तुम्ही? ही संख्या पुढील पैकी कोणती? प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये येऊ द्या. आन्सर येऊ द्या सर्वांचं. ओके, ऑप्शन नंबर 3 आणि 4. ओके, ऑप्शन नंबर सी. भरपूर जणांचं उत्तर म्हणतं ऑप्शन नंबर सी. पहा, आपण नेहमीच्या पद्धतीने जर संख्या वाचन केलं तर नेहमीच्या पद्धतीने वाचन कसं करणार? आपण एकतर यांचे गट करतो, जिथे स्वल्पविराम आहे. पहिला गट हा शतकाचा, दुसरा गट हा हजाराचा आणि तिसरा गट हा लक्षाचा असतो. म्हणजे 7,53,357. पण असा पर्याय आपल्याला कुठेही दिसत नाही. मग अशा वेळी याचं वाचन आपण असं करू शकतो, 753,000. पहा इथे दिलंय 753,000 आणि 357. आता इथे चुकलं का पहा, इतर जे पर्याय आहेत 753 आणि 357 असं तर आपण शक्य नाही कधी. वाचन हे असं चुकीचं आहे. आपण इथपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने वाचू शकतो. इथे जसं आपण 753,000 म्हटलं, तसं जर आपण शतकापर्यंत जर गेलो असतो तर मग याला आपण काय म्हटलं असतं? 7,533 शतक असं सुद्धा म्हटलं असतं आपण याला. असंही म्हणू शकतो आपण. आता यालाच पुन्हा आणखी पुढे घेतलं
पण तिथपर्यंत संख्येचं वाचन काय होतं ते करून घ्यायचंय. म्हणजे आता या संख्येचं वाचन झालं, एवढंच जर घेतलं तुम्ही जिथपर्यंत अंडरलाईन आहे तिथपर्यंत आणि दशकामध्ये वाचन करायचंय, तर तेव्हा तुम्ही म्हणणार 75,335 दशक आणि 7 एकक एवढं म्हटलं तरी चालणार. किंवा असंही होऊ शकतं, जसं की इथं शतकापर्यंत घेतलं तुम्ही 7,533 शतक आणि 57 एकक. एकक म्हणजे आहेत तेवढीच संख्या. कारण हे 57 आहेत. 57ची किंमत आता इथे 5ची किंमत 50 आणि 7ची किंमत 7 आणि या दोघांची जर एकत्रित विचारली तर 57ला 57 तेवढीच राहते. ओके, सर्वांना प्रश्न समजला? ऑप्शन नंबर 3 हे राईट आहे. आता इतर जे पर्याय आहेत, चूक काय याच्यामध्ये? कारण आपल्याला या पद्धतीने तुम्हाला रेग्युलरला सुद्धा होतं, चौथीला सुद्धा आहे, 5वीला सुद्धा आहे. या पद्धतीने वाचन. तुम्हाला चौथीला आठवत असेल, की कुठल्याही एका संख्येचं 3 पद्धतीने वाचन केलं जातं. तर त्या 3ही पद्धती तुम्हाला इंग्लिशमध्ये पण होत्या आणि मराठीमध्ये पण होत्या युनिट टेन्सनुसार. साईराज हँड रिमूव्ह करा, तुम्हाला शेवटचे 10 मिनिटं दिले जातील. शेवटी तुम्ही सर्वांचेच डाऊट विचारते मी. हँड रिमूव्ह करा. आता इथे 753,000 आणि 357 असं नाही होऊ शकत आहे. 753,000 आता 753,000 आणि 357 इथं 357 नाही, पण 753,000 असंही नाही होऊ शकत. इथं जर तुम्ही 753,000 म्हणता तर योग्य आहे आणि इथं 357, मग 357 तुम्ही एकक असं म्हणू शकता याला पुढे. पुढचा प्रश्न क्रमांक 2. 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी बनवली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आणि यापासून तयार होणारी 5 अंकी संख्या पाहिजे आहे. ऑप्शन नंबर बी येते. मोठी जेव्हा तयार करायचं असतं तेव्हा तुम्ही सर्वात मोठा अंक पाहणार आणि इथे अट काही आहे का तुमची सम विषम अशी जर अट नसेल तर सरळ सरळ मोठे अंक अगोदर घ्यायचे. आता अट इथे काहीच नव्हती, फक्त मोठी म्हटलं की मग ती सम येईल किंवा विषम येईल त्याच्याशी देणं घेणं नाही. 9 सर्वात मोठा आहे, दिलेल्या अंकांपैकी सर्वात मोठा 9 आहे, त्यापेक्षा थोडा लहान 8 म्हणजे आपण आता उतरत्या क्रमाने घेतोय. त्यानंतर 6, मग 4 आणि 1 असा पर्याय मिळाला पर्याय क्रमांक 2 मध्ये. पण प्रश्नामध्ये असं कधी कधी येतं की यापासून तयार होणारी सर्वात मोठी समसंख्या तयार होणारी सर्वात मोठी सम 5 अंकी संख्या कोणती? मग जर सम असं जर विचारलं असतं तर उत्तर काय आलं असतं? सर्वांचं उत्तर येईल चॅट बॉक्समध्ये. चेक करते मी. चला, सर्वांचं आन्सर मिळालं. संख्या तयार करून पाठवायची मला. तयार करून पाठवा. ओके, सी मध्ये दिले असं म्हणणं. ओके, सी मध्ये आहे. बरं, फक्त काय करावं लागणार आहे तुम्हाला? अंकांची बदली करावी लागेल. शेवटच्या 2 अंकांची बदली करायची. 1च्या जागी 4 आणि 4च्या जागी 1. म्हणजे ही जी समसंख्या आहे तर ती या प्रकारे तयार होईल. अगोदर 1ला घ्यायचं आणि मग 4ला घ्यायचंय. मोठी पण झाली आणि सम पण झाली. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 3. 5 अंकी लहानात लहान संख्या आणि 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या यांच्यातील अंतर किती आहे? मी प्रत्येकाचं नाव चेक करते. चॅट बॉक्समध्ये मला प्रत्येकाचं नाव दिसू द्या. आन्सर चुकू द्या तुमचं. चुकलं तरी काही हरकत नाही. पण तुम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करा. चुकलं तरी काही हरकत नाही. मी कुठल्याही प्रकारची पनिशमेंट तुम्हाला करू शकत नाही. मला जरी वाटलं ना, की तुम्ही खूप चुकीची उत्तरं देत आहात, मला 2 फटके द्यायचे तुम्हाला तरी शक्य होणार नाही. ओके, ऑप्शन नंबर बी म्हणणं आहे.
ओके, आता आपण पाहूयात 5 अंकी लहानात लहान संख्या. जेव्हा लहानात लहान संख्या तयार करायची असते, 1 अंकी म्हटलं की 1, 2 अंकी म्हटलं की 10, 3 अंकी म्हटलं की 1 शून्य पुन्हा वाढवा, 4 अंकी आणखी 1 शून्य वाढवलं आणि आता 5 अंकी. 5 अंकी मिळाली 10,000. आहे 5 अंकी लहानात लहान संख्या आहे. आता मोठ्यात मोठी संख्या कोणती? 4 अंकी. मोठ्यात मोठी 1 अंकी म्हटलं असतं तर 9 झाली असती. 2 अंकी 99, 3 अंकी 999 आणि 4 अंकी झाले 9,999. आता यांच्यामधला फक्त फरक काढायचा आहे. आता सर्वांना माहिती आहे की 9,999 मध्ये जर 1 मिळवला तर ते 10,000 होतात. म्हणजे यांची जर वजाबाकी केली तर 1 उत्तर येतं. पण बऱ्याच जणांना अशी प्रकारची वजाबाकी जी आहे तर ती येत नाही. मग ती वजाबाकी कशी करायची ती लक्ष द्या. आपण थोडंसं मोठ्या याच्यामध्ये मांडू. इथे मी लिहून घेते ती संख्या. चौथीची मुलं आहेत, थोडीशी कठीण जाते वजाबाकी सुद्धा अशी करायला. आता कोणाकडून उसना मागायचा असा प्रश्न पडतो. किती होते पहा, 10,000 ना. एक मिनिट, हा पहा 10,000 आहेत. 10,000 मधून आपल्याला वजा करायचा होता 9,999. वजाबाकी कशी करायची पहा. आता या शून्यामधून तर 9 जात नाही. शेजारच्या शून्याला मागावं तर त्याच्याकडेही काहीच नाही. त्याच्या शेजारच्या शून्याकडे गेलो तर त्याच्याकडेही नाही. त्याच्या अगोदरच्या शून्याकडे गेला तर तोही रिकामाच आहे, त्याच्याकडे काहीच नाही. शून्य म्हणजे काहीच नाही. मग अशा वेळी काय करायचं? त्या अंकाच्या जवळ एखाद्या त्या संख्येमध्ये जो शून्याव्यतिरिक्त जो काही अंक असेल त्याच्याकडे जायचं, सुरुवातीच्या अंकाकडे. मग हा शून्य शेजारचा शून्य उसना देतो. पहा, या शेजारच्या शून्याला हा 1 उसना देणार आहे. कारण आता यानं जर मागितलं असतं या 1ला, या शेवटच्या शून्यानं, तर हा 1 काय म्हटला असता, तुझी आणि माझी काही ओळख नाही. मी का तुला देऊ? आपण काय करतो, कोणालाही जरी उसनं द्यायचं असेल, बॉरो कोणाला आपण करतोय, तेव्हा आपण ओळखीच्या व्यक्तीला देतो, हो की नाही? मग तसंच अगदी गणितामध्ये सुद्धा असतं. एक प्रकारे इथे या प्रकारे उसण्याची वजाबाकी जी आहे या प्रकारे करायची. मग आता शेजारचा शून्य जो आहे तो 1च्या ओळखीचा आहे. शेजारी राहतो ना, शेजारी कोण आहे तो आपल्याला माहिती असतो. मग शून्य हा काट मारून डोक्यावरती जातो. आता 1 उसना 1च देतो. त्याच्याकडे किती जरी असते, समजा 8 आहे तिथे 1च्या जागी 8 जरी असते, तरी शून्याने मागितला तरी तो उसना 1च देतो. आता 1 मधून तर 1 निघून गेला, आता 1 कडे शून्य राहिलं. आता या शून्यानं पुन्हा अगोदर काय म्हटलं होतं, हा शेजारचं शून्य, तुझ्याकडे तर अगोदर काही नव्हतं. आता मात्र तुझ्याकडे 10 झालेले आहेत. मग त्यातला तू काय कर, मला 1 दे. मग हा 10 त्याला 1 देतोय. शेजारच्या शून्याचा 10 आणि 10चा झाला 9. पुन्हा अगदी सेम त्याच प्रकारचं शेजारचं शून्य मागणार. पुन्हा अगोदरच्या 10चे 9. पुन्हा तेच करणार त्यानंतरचं शून्य पण. या 10चा 9. आता वजा करायला सोपं झालं. 10 मधून 9 गेले, 1 राहिले. 9 मधून 9 गेले 1. पुन्हा 9 मधून 9 गेले 1. पुन्हा 9 मधून 9 गेले 0. पुन्हा 9 वजा 9 0 आणि 9 वजा 9 0. म्हणजे आपलं उत्तर मिळालं 1. पर्याय क्रमांक बी. पुढचा प्रश्न पहा. आवाज येतोय ना माझा व्यवस्थित? समजतंय ना सर्वांना? माईक ऑन. हो मॅम. हो. हा, पुढचा प्रश्न पहा. काय झालंय, आज दिवसभर क्लास असतात उशिरापर्यंत आणि खूप ओरडायला लागतं. आजच्या क्लासची खूप गर्दी असते. आज जास्तच आवाज पुन्हा बसला. नीट व्हायचा तर आवाज जास्त बसतोय. बरं पहा आता. दशम स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती? प्रश्नाचं उत्तर चॅट बॉक्स मध्ये हवंय. ओके, 4चं 3 म्हणणं आहे. कुणालचं उत्तर आलं, मनस्वीचं आलं, आराध्याचं आलं. पण पर्याय क्रमांक वेगवेगळे येतात. कोणाचे 2 आहे, कोणाचं 3 आहे, कोणाचं 4 आहे, 1 सुद्धा आलं. ओके, देवराज, शिवेंद्रराजे, पृथ्वीराज, वृंदा, श्रेया, प्रांजल, स्नेहल. ओके, पर्याय उत्तर मिळतंय. बनणारी किमान संख्या कोणती? पाहता
प्रश्न कसा सोडवायचा होता. प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं का आलं? दशम म्हणजेच दशक. दशम म्हणजेच काय? दशक. दशकलाच आपण टेन्स असं म्हणतो. मग टेन्समध्ये दशक स्थानी 9 असणारे, मग दशक स्थानी 9 तर इथे पण आहे. दुसऱ्या पर्यायामध्ये पण आहे, तिसऱ्यामध्ये पण आहे, चौथ्या पण मध्ये आहे. पण विविध अंकांचा वापर करून म्हणजे अंकाचं रिपिटेशन कुठेही नकोय. किमान म्हणजे लहान, किमान म्हणजे लहानात लहान. किमान म्हणजे कशी एकदम लहानात लहान. मग एवढं शोधायचं होतं की तुम्हाला या चारही संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती ते पाहायचं होतं. मग आता अंक जर सगळ्यांचे 4-4 असतील तर आपण काय करायचं? सुरुवातीचा अंक पाहायचा. सुरुवातीचा अंक ज्याचा लहान तो लहान. आता हे 2 मोठे आहेत म्हणून यांच्याकडे पाहायचंच नाही. पण 1 नंतर इकडे 0 आणि 1 नंतर इकडे 2 आहे म्हणजे हा निश्चितपणे लहान आहे. पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. पुढचा प्रश्न क्रमांक 5. 16,0813 ही संख्या पुढील प्रमाणे लिहिली जाते. कशी लिहितात? ऑप्शन नंबर ओके. ए आलं, कोणाचं वेगळं पण आलं. 5चं 4 आलं, 3 आलं. रुद्रराज, सिद्धी, ईश्वरी, कुणाल, वृंदा यांची आन्सर मिळत आहेत. देवराजचं मिळालं, मनस्वीचं मिळालं. ओके. ऋतुजाचं उत्तर दिसत नाही मला. ओके. संबोधचं मिळालं. साईराज, पृथ्वीराज, कोमल, श्वेता. व्हेरी गुड. हा. आणि प्रत्येकाने स्वतःचं नाव टाकायचं. ओके. जीवन. सर्वांचं उत्तर मिळतंय आता. आता काय करायचं होतं आपल्याला? आपल्याला जर ही संख्या येत नसेल, असं जर तयार करायला येत नाही तर सरळ सरळ आपल्याला लाखापर्यंत आहे ना, सुरुवातीला ज्याचा उल्लेख असतो तो सर्वात मोठा असतो. इथं लाखापर्यंत म्हणजे लाख या संख्येमध्ये सगळ्यात मोठा आहे. लाखापर्यंत आपण जायचं. कसं जायचं? सुरुवातीपासून नसेल जाता येतं या प्रकारे जा. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि लक्ष. पण लक्षमध्ये कसे 16 लाख. लक्षचा 2 अंकांचा गट असतो. जर 5 लाख म्हटलं असतं तर इथे लक्ष पर्यंत गेलं असतं. 7 असतं तरी लक्ष. पण 27, 28 असा 2 अंकाचा उल्लेख होतोय लक्षमध्ये किंवा लाखामध्ये, तर मग दशलक्ष पर्यंत जावंच लागतं. आता यांचा गट असतो या प्रकारचा. मग 16 लक्ष म्हणजे 16 लाख म्हणजे 1 इकडे आणि इकडे 6. हे झाले 16 लाख. त्यानंतर 800 शतकामध्ये. शे म्हणजे कुठे? इथं शतकामध्ये. इथे 8, इथे 13. 13 कुठं? एकक आणि हा दशक मध्ये हा सॉरी एक दशक मध्ये 1 आणि एकक मध्ये हा 3. आणि इथे हजाराचा कुठे उल्लेखच नव्हता. दशहजाराचा उल्लेख नव्हता. असं जर कुठे उल्लेख नसेल तर तिथे असतो 0. आता ही संख्या तयार झाली 16 लाख किंवा 16,0813. आहेत का असे? असे पर्यायामध्ये कुठे मिळाले? पर्याय क्रमांक 4 मध्ये. व्हेरी गुड. सर्वांचा आन्सर आता मिळतंय. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 6. कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा गट कोणता? कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि किमान म्हणजे लहानात लहान. म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे येणारी. मोठ्याकडून लहानाकडे येणारी म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर, ज्याला आपण उतरता क्रम असं म्हणतोय. तर मग या संख्यांमध्ये उतरता क्रम कुठे लावलेला दिसतोय हे शोधायचंय तुम्हाला. ऑप्शन नंबर डी. व्हेरी गुड. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी, त्यापेक्षा लहान, त्याहून लहान आणि सर्वात शेवटी सर्वात लहान या प्रकारच्या संख्या असतात. पाहिजे आपण चेक करूयात. ऑप्शन नंबर डी आन्सर येत आहे. पण हे चेक करूयात आपण. अगोदर काय करायचं? अंकानुसार जर चेक करतायत तर मग आता इथे 5 अंकी संख्या दिलेल्या आहेत. मग प्रत्येक संख्येमध्ये 5 अंक आहेत का ते पाहायचे. पहिल्यामध्ये आहे, दुसऱ्यामध्ये पण 5 आहेत, तिसऱ्यामध्ये 5 आणि 4 मध्ये पण 5-5 अंक आहेत. मग आता यांना डायरेक्ट क्रम लावायचा यांचा. आता मग काय करणार तुम्ही? सर्वात मोठा अंक अगोदर शोधायचा. सर्वात मोठा अंक यांच्यामध्ये 8. चौघांमध्ये 8 हा सर्वात मोठा आहे, पण 2 ठिकाणी 8 आला. मग 8च्या नंतर जो मोठा तो सर्वात मोठा. एक ठिकाणी 8च्या नंतर 1 आणि एक ठिकाणी 8च्या नंतर 2. म्हणजे हा सर्वात मोठा. त्यानंतर हा त्याहून लहान. इथे अगदी बरोबर दिलेले. त्यानंतर 6. 1 पेक्षा निश्चितपणे 6 मोठा आहे म्हणजे हा 3 आणि हा 4
अगदी बरोबर आहे. या प्रकारे असे डिसेंडिंग ऑर्डर इथे लावलेली आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती? ओके, 7चं 1 आहे. ओके, सर्वांचं म्हणणं 1 आलं. 7चं 4 आलं पहा. कोमल आणि वृंदाचं ए आलं. ईश्वरीचं डी आलं. 4 म्हणणं आहे तिचं. ओके, कोणाचं ए येतंय, कोणाचं 4 नंबर येतंय. बरं, आपण चेक करूयात. आता कशी पाहिजे? लहानात लहान आणि विषम पाहिजे. मग विषमसाठी आपल्याला अगोदर इथं काय पाहावं लागतं? एकक स्थान 1, 3, 5, 7 यापैकी आहे का? तर त्यापैकीच आहेत. प्रत्येक जण विषम आहे. आता एवढंच राहिलं की आता याच अंकांचा वापर केलेला आहे का ते पाहायचंय. लहान आणि अंकांचा वापर तयार केलेला आहे असा करताना काय करणार? शून्य सोडून. आता दिलेले अंक 5 आहेत. पण शून्याला जर सर्वात अगोदर घेतलं, लहान म्हणून शून्य जर अंक अगोदर घेतला तर ती संख्या 5 अंकीनं तयार होता 4 अंकी होते. म्हणून शून्याला अगोदर घ्यायचं नाही. शून्य सोडून लहान कोण? त्याला अगोदर घ्यायचं. शून्य सोडून सर्वात लहान 1 मिळतो आणि मग दुसऱ्या क्रमांकाला हा शून्य ठेवायचा. मग आता 1 पेक्षा थोडा मोठा कोण? तो नंतर घ्यायचा. त्याहून थोडा मोठा ते नंतर 4 आणि 4 पेक्षा मोठा हा 5. मग ही संख्या तयार झाली. लहान पण आहे, विषम पण आहे. 10,345. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. जर प्रत्येक ओळ, प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर x, y आणि z यांच्या किमती क्रमशः लिहा. आडवी जे असते ते ओळ, उभा जो असतो तो स्तंभ आणि असा तिरकस जो असतो तो असतो कर्ण. चौरस जर असेल तर त्याला 2 कर्ण असतात. हा पहिला कर्ण आणि हा दुसरा कर्ण. याला म्हणायचंय. असं त्यांनी सांगितलं की कशी बेरीज करा तुम्ही, आडवी, उभी, तिरकी, तरी बेरीज ही समानच येते. तर x, y आणि z यांच्या ठिकाणी काय असेल? इथे x आहे, ते y आहे आणि इथे z आहे. अंक थोडेसे अस्पष्ट दिसतात, तिथे मी डार्क करते. इथे 9, 2, 1, 3 आणि हा 8 आहे. ऑप्शन नंबर 2. ओके, मनस्वीचं आलं 2, ईश्वरीचं ए, मल्हारचं ए आलं, साईराजचं 1 नंबर. ओके, सर्वांचं उत्तर येऊ द्या. ओके, शिवेंद्रराजे 1, जीवन वडतीलचं 1 आलं. ओके, 1, 1, 1. आता जवळजवळ सर्वांचंच 1 उत्तर येतंय. बरं, आता तुमच्या म्हणण्यानुसार आपण आता काय करूयात? हा चार्ट पुन्हा एकदा लिहूयात आणि यांच्यामध्ये जिथे जिथे पर्याय क्रमांकामध्ये 1 मध्ये जसे अंक आहेत तिथे तसेच ठेवून पाहूयात. आता x कुठे होता? x च्या जागी, y च्या जागी आणि z च्या जागी आपण जसे अंक दिलेले होते की नाही तसे ठेवून पाहूयात. x म्हणजे आपल्याला काय सांगितलं? 6. इथं क्रम असा दिला x, y आणि z. म्हणजे x म्हणजे 6. x कुठे होता? इथे वरच्या कोपऱ्यामध्ये. y हा मध्ये होता आणि z हा या साईडला होता. बरं, आता आपण बेरीज करून पाहूया त्यांची उभी, आडवी, तिरकी करून पाहूयात. पहा, किती झाले? 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. आडवी बेरीज केली 15 मिळाली. पुन्हा इथं 7 आणि 3 10 आणि 5 15. प्रत्येक ठिकाणी 15 15 15. इथे पण 15 झाली. उभी करून पाहूयात. आता 8 आणि 4 12 आणि 3 15. 9 आणि 1 10 आणि 5 15 15. पुन्हा इथेही तशीच 15 बेरीज येते. आता तिरकस करून पाहूयात कर्णानुसार. म्हणजे 2ची, 5ची आणि 8ची. 8 आणि 5 13 आणि 2 15. म्हणजे तिरकस केलं तरी 15 आलं. आता तशीच आपण इकडे पण जाऊयात. या 5ची, 6ची आणि 4ची. 5 आणि 4 9, 9 आणि 6 15. म्हणजे तिरकी सुद्धा 15 आली. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर झालं. ओके, पहिला व्यवसाय संपला. यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? नाही मला 8वा प्रश्न नाही बरं, चौथा पुन्हा पहा. चौथा दशम म्हणजे हे समजलं नाही का तुम्हाला? दशम म्हणजेच दशक. दशक म्हणजेच इंग्लिशमध्ये याला टेन्स असं म्हटलं जातं.
टेन्सच्या प्लेस व्हॅल्यू मध्ये प्लेसला 9 आहे. टेन्स प्लेस मध्ये 9 तर इथे पण आहे, इथे पण आहे, इकडे पण आहे. टेन्स प्लेस मध्ये 9 असायला हवा. त्याबरोबर मिळणारी जी संख्या आहे तर ती आपल्याला मिनिमम असायला हवी, लहानात लहान असायला हवी. मग मिनिमम नंबर टेन्स प्लेस मध्ये 9 आणि मिनिमम नंबर आता इथे कुठे तयार झालेला आहे. आता यांच्यामधूनच पाहायचंय आपल्याला. समविषमचा तर काहीच हे नाहीये, ऑप्शन नव्हता इकडे. हो. नाही. मग आता दिलेल्या संख्यांपैकी सगळ्यात लहान कोण आहे यांच्यापैकी? या चौघांमध्ये लहान कोण झालं? हा पहिली अट तर सर्वजण पूर्ण करतात. प्रत्येक ठिकाणी 9 आहे, दशक ठिकाणी 1092 झालं. एवढं शोधायचं होतं. या चौघांमध्ये आठवा लहान प्रश्न संपला. कसं काय चुकलं? प्रश्न समजला नाही. काय मॅम चुकलं? आठवा प्रश्न. मॅम आठवा. 8वा समजला नाही का? सहावा. नाही. मॅम सहावा समजला नाही. बरं. मॅम आठवा. 8वा कोणाचा होता? मॅम मला 8वा असं समजलं नाही. कोणता? मॅम 8वा माझा. आता आठवा समजलं पुन्हा एकदा नाही. लक्ष द्या. आता पुन्हा लक्ष द्या. 8वा पुन्हा एकदा सांगते. सहावा प्रश्न समजला नाही. एवढं सांगितलं होतं त्यांनी की या ठिकाणी एक्स आहे पहा, हा एक्स आहे, हा वाय आहे आणि हा झेड आहे. मग यांच्या जागी इथे काय करायचं होतं? क्रमांक लिहायचे होते. मग इथे आपल्याला पर्यायापैकीच घ्यायचे होते. पहिल्या पर्यायातला घेतला. एक्स म्हणजे 6. इथं अशा अनुक्रमानुसारच जायचं होतं. एक्स, वाय आणि झेड. जिथे एक्स आहे तिथे एक्स म्हणजे 6 घेतला आपण. वायला 5 म्हणायला सांगितलं, मग वायच्या घरामध्ये मी 5 लिहिला. झेडला आपल्याला 7 म्हणायला सांगितलं, तो 7 लिहिला. उभी, आडवी आणि तिरकस बेरीज ही सर्वांची 15 होते का चेक करा. 8 आणि 1 9, 9 आणि 6 15. इथे पण सर्वांची बेरीज करून पहा. 3, 5 आणि 7 बेरीज फक्त करायची होती. पुन्हा 15. उभी पण करून पहा 15 येते का यामध्ये. मग मला सांगा डाऊट आहे का तुमचा? काय अवघड होतं यामध्ये? 15 15 बेरीज आली पाहिजे होती. आणि आता तिरकस जे आहेत, तिरकस मध्ये कोण आहे? तिरकस संख्या 8 अधिक 5 अधिक 2 यांची बेरीज पण 15 होते. पुन्हा आणखी दुसऱ्यांदा एकदा तिरकस होत आहे पहा. 4 अधिक 5 अधिक 6 यांची पुन्हा एकदा बेरीज 15 अशी होते का चेक करा. तिरकस पण अशी 15 होते. आता समजलाय का 8वा? हो. 6व्यामध्ये काय होतं? कमाल ते किमान. कमाल म्हणजे जॉईन मोठा करू. किती? काय विराज? क्लास संपल्यावर जॉईन करायचंय ना. नको रिजॉईन करायला. आज खरोखर माझीच तब्येत नाही ठीक. आज क्लासेस घेणार नव्हते, पण उद्याही सुट्टी असते ना रविवारची, म्हणून आज घेतला खरं तर. पहा, कमाल ते किमान. कमाल म्हणजे मोठी, मोठ्याकडून लहानाकडे याचा अर्थ काय होतो? काय होतंय? मॅम बोल ना. परत जॉईन व्हायचं आहे. नाही व्हायचं नाही. ज्या दिवशी रिजॉईन करायचे असते मी त्या दिवशी अगोदरच सूचना देत असते. मोठ्याकडून लहानाकडे पाहता इथे पर्याय जर असता पहिला असता 81,427, 16,378 म्हणजे कुठे मोठी कुठे लहान असा चालणार नाही. अगोदर मोठी आणि मग लहान. पुन्हा इथे पण तसंच आहे. अगोदर लहान मग मोठी, इथे पण चालणार नाही. मध्येच मोठी पुन्हा लहान आली होती, हे पण चालणार नाही. इथे पण इथे दिलं होतं लहान अगोदर मोठी मग लहान, पण इथे यांच्यामध्ये बदल झालेला होता. इथे हे 63,000, आता इथे 81,000 लहान आहेत 82,341 पेक्षा, पण ते अगोदर घेतलेत म्हणून हा सी चालणार नाही. पण इथे मात्र अगोदर मोठी मग त्याहून लहान मग त्याहून लहान सर्वात लहान. उतरता क्रम शिकवला ना सर्वांना शाळेमध्ये? झाला का तुम्हाला उतरता क्रम? झाला का? हो झालाय, पण कमाल ते किमान समजलं नव्हतं. ओके, आता समजलं ना? बरं, आता शेवटचा 1 मिनिट आता राहिलाय. समजलं. आता एक काम करायचं सर्वांनी. उद्या जो पुढचा हे आहे 1.2 आणि 1.3 ते सोडवा. 1.2 आणि 1.3 मग आपण कठीण प्रश्न घेऊयात. आणि पुस्तक सर्वांनी घ्या. नवोदयचं पुस्तक घ्या. 4थीचे विद्यार्थी असले तरी सुद्धा घ्यायचंय. त्यांनी 5वीची पुस्तकं खरेदी करायची. ओके, थांबूयात आपण. ओके, बाय, गुड नाईट.
बाय मॅम. बाय जेवढे शक्य होईल तेवढे प्रश्न सोडवा.